शहापूर तालुक्यातील खैरे या गावात श्री हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण कार्यक्रम संपन्न होत आहे। 1 मे ते 3 मे पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। खैरे गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये भव्य दिव्य श्री हनुमान मंदिर बांधले आहे। या मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी देणग्या दिल्या आहेत। मुख्य म्हणजे गावाच्या एकीमुळे या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे। ग्रामस्थांनी मेहनत घेऊन हे मंदिर बांधले आहे। 1 मे पासून 3 मे पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी भजन, कीर्तन, आरती, हरिपाठ हे कार्यक्रम रोज होत असून भोजन व्यवस्था 3ही दिवस करण्यात आली आहे। अनेक भक्त व मान्यवर या मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला येऊन भेट देत आहेत। कॅमेरामन संजय फरडेसह मुख्य संपादक योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, खैरे। नमस्कार। खैरे ग्रामस्थांच्या वतीने हा हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम मागील 8 महिन्यांपूर्वी सुरू केलेला होता। यापूर्वी जे आमचं मंदिर होतं, एक बैठी मंदिर होतं, कौलारू मंदिर होतं आणि खूप प्राचीन असं मंदिर होतं। मात्र त्या ठिकाणी गावोगावी नवीन नवीन मंदिरं बांधली जात आहेत, जीर्णोद्धाराचे कार्यक्रम होत आहेत। आम्ही त्यांपासून जी संकल्पना आहे त्या अनुषंगाने आम्ही देखील नवीन मंदिर, जे जुनं मंदिर होतं त्याचं नवीन मंदिर करण्यासाठी आम्ही प्रण आखला। त्या अनुषंगाने गावकीची मीटिंग घेतली आणि त्यानंतर सर्वांना यथाशक्ती त्यामध्ये देणगी देऊन मग ते मंदिर बांधण्याचा आम्ही कार्यक्रम सुरू केला। सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम आमच्याकडे जो प्रश्न होता की निधी कसा उभारला जाईल। त्यामध्ये आमचे जे आमदार आहेत आत्ताचे आपले माननीय दौलत दरोडा साहेब यांनी आम्हाला त्यामध्ये जो निधी दिला, त्या निधीतून आम्ही सर्वात प्रथम जे बांधकाम आहे त्यासाठी सुरुवात केली। त्यानंतर गावामधून प्रत्येक घरातून आम्ही जो निधी जमविला त्यामधून आम्हाला एकूण 18 लाख रुपयाचा निधी आम्ही गोळा करू शकलो। कारण यामध्ये आमची जी गावातली घरांची संख्या आहे ती मोजकीच आहे, जेमतेम 200, याच्या व्यतिरिक्त जास्त गावात घर नाहीयेत। मात्र प्रत्येकाने ज्याला जमेल त्या पद्धतीने जास्तीत जास्त निधी देण्यामध्ये सहकार्य केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही हे मंदिर उभारू शकलो। हे मंदिर उभारताना गावातील ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर जी नवतरुण मित्र मंडळ आणि जी लहान मुलं यांनी देखील खूप मेहनत घेतली। सकाळपासून येऊन त्या ठिकाणी जे काही सहकार्य आहे ते करता येईल या पद्धतीने सहकार्य केलं आणि या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि हनुमान मंदिरचा बाप्पाच्या आशीर्वादाने हे मंदिर उभारलं आहे। यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 1 मे 2026 पासून 3 मे 2026 पर्यंत चालू आहे। यामध्ये कालचा जो कार्यक्रम होता, जो कळश आणून त्यामध्ये गंगापूजन करण्याचा हा जो कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आजचा कार्यक्रम आहे, आजचा कार्यक्रम होम हवनचा आहे आणि तो खूप मोठा आहे। त्यामध्ये हे मध्यान्हाचं झालेलं आहे। याच्यानंतर देखील 3 ते 4 कार्यक्रम आहेत। त्यानंतर कीर्तन होतं आणि उद्या या ठिकाणी कळश रोहण, मूर्ती स्थापना आणि कळश रोहण हा कार्यक्रम ठीक 8:35 वाजता संपन्न होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे जे हनुमान मंदिर उभारण्याचं कार्य चालू केलेलं होतं ते पणाला आलेलं आहे आणि जो उत्साह आहे तो उत्साह बघण्यासारखा आहे। कारण गावामध्ये खूप लग्न होतात किंवा इतर कार्यक्रम होतात, मात्र हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्व आबाळवृद्ध, लहानातली लहान लेकरं सर्व उपस्थित होते। कालचा जो कार्यक्रम झाला तो पाहून असं आम्हाला वाटलं की याच्यानंतर आम्ही हा वार्षिक 1 वर्ष झाल्यानंतर जो आपण वर्धापन दिन सोहळा करतो त्यावेळेस आम्ही जो सप्ताह स्वरूपाचा जो कार्यक्रम आहे तो देखील करणार। आमच्यामध्ये तेवढी ऊर्जाशक्ती निर्माण झाली बाप्पाच्या आशीर्वादाने। आम्हाला सर्वांना वाटलं की आम्ही हे करू शकतो आणि यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि इतर जे
बाहेरील जी आपल्या तालुक्यामधील आपल्या परिसरातील जी मंडळी आहे, जी वारकरी मंडळी आहे, जी सातकरी मंडळी आहे, या सर्वांनी यामध्ये भरभरून या ठिकाणी आम्हाला दान दिलेलं आहे, येऊन भेटी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर सर्व ग्रामचे जे योगेश घरत महाराज आहेत यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम होईल, कशा पद्धतीने आपले धार्मिक विधी पार पडतील, कशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी एक येऊन हे काम करता येईल. त्याचबरोबर जे भजनी मंडळ आहे, त्याचबरोबर हे मंडप व्यवस्था आहे, जे कीर्तनकार आहेत यांची सर्व पाहण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्याचबरोबर आमचे जे पाठक भटजी आहेत त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. सर्व जे धार्मिक विधी आहेत त्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही, जे विधिवत जेवढे सर्व आहेत ते पूर्ण त्यांनी करून घेतलेले आहेत. त्यामुळे घरत महाराज आणि पाठक भटजी यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतो.